नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे आरोग्यमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे. डॉक्टर, मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. डॉक्टरांचं छत्रपती संभाजीनगर इथे केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि जवळपास 16 वर्षांपेक्षा जास्त वर्ष ते काम करत आहेत. 6000 पेक्षा जास्त ऑपरेशन्स त्यांनी केलेली आहेत आणि अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून ते तिथे आघाडीवरचे डॉक्टर आहेत. तर ते आज आपल्याकडे आलेले आहेत. 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि मोर दॅन 1000 ऑफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आमच्या झाल्यात. रिप्लेस्ड हर बोथ द नीज इन सिंगल सेटिंग आणि व्हेरी नेक्स्ट डे शी वॉज अप अँड अबाव. सॅटिस्फॅक्शन नसतं ना डॉक्टरला की त्यांचा जो पेशंट आहे जो व्हीलचेअर बाउंड आहे, बेड बाउंड आहे आणि शी इज वॉकिंग, तो एक वेगळाच आनंद असतो. तो म्हणजे आपल्या भारतामध्ये एव्हियनचं प्रमाण किंवा जगामध्ये 2022च्या कोविडच्या स्ट्राईकनंतर ट्रिमेंडसली वाढलं. जेव्हा आपण एखादं स्पोर्ट्समध्ये घेतो किंवा नॉर्मल ह्युमन बॉडीला 1 ग्रॅम पर kg पर डे प्रोटीन लागतं, पण हिप रिप्लेसमेंट ही 20s नंतर 20s 22 18मध्ये पण मी हिप रिप्लेसमेंट केली. एवढं अलीकडे कशामुळे आलंय? तुमचं स्वागत करतो डॉक्टर. नमस्कार. संभाजीनगर सारख्या ठिकाणी 40 बेड्सचं हॉस्पिटल ओपन करणं आणि ते चालवणं, जनरली अशी मोठी मोठी हॉस्पिटल्स मुंबईमध्ये असतात, पुण्यामध्ये असतात आणि तिथलं उपचार पद्धती तशी ॲडव्हान्स पण असते. तिथं तुम्ही जे आता हॉस्पिटल उभं केलेलं आहे तिथली तुमची स्पेशालिटी काय आहे? म्हणजे ती सुपर स्पेशालिटी नावातच आहे ते, पण असं काय तुमच्याकडं आहे? तुमच्या हॉस्पिटल्समध्ये काय असे उपचार होतात की जे तिथं आजूबाजूला जनरली केले जात नाहीत? नमस्कार सौमित्र, मनापासून धन्यवाद तुमच्या चॅनलवर बोलवल्याबद्दल. केअरवेल ची सुरुवात ॲक्च्युली 2016ला माझी एंट्री झाली, पण 2012पासून केअरवेल अगोदर चालू झालं. त्यावेळेस ते फक्त मेडिसिन आणि ICU विभाग होता आणि 20 बेडचं हॉस्पिटल होतं. 2016ला आम्ही एक माझ्यासोबतचे जे पार्टनर आहेत किंवा माझे कझिन ब्रदर्सच आहेत ते, तर आम्ही सगळ्यांनी एक विचार करून आम्ही म्हटलं की चला एक काइंड ऑफ ॲडव्हान्स अँड काइंड ऑफ हॉस्पिटल इज अ नीड ऑफ इरा आणि त्याची एक संकल्पना डोक्यामध्ये होती. आणि यापूर्वी जाऊन म्हणजे जेव्हा मी परसे ज्यावेळेस मी शिक्षण शिकतच होतो, म्हणजे MBBS करत होतो किंवा मग ऑर्थोपेडिक करत असतानाच, म्हणजे माझं MBBS गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद संभाजीनगरमधून झालं, त्यावेळेसचं औरंगाबाद. आणि नंतर मग मी जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल अँड सेंट जॉर्ज मेडिकल कॉलेज JGला होतो फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि DNB करत असताना मी हिंदूजा ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये होतो. आणि त्यानंतर मग मी माझं अडल्ट रिकन्स्ट्रक्शन फेलोशिप, म्हणजे ज्याला जॉईंट रिप्लेसमेंट फेलोशिप म्हणतात किंवा आर्थ्रोस्कोपी, हे सिंगापूरमधून टॅनटॉक्सिंग हॉस्पिटलला झालं. तर मग मी जेव्हा बघितलं की सिंगापूरची जी हेल्थ फॅसिलिटीज आहे, त्या लेवलचं जे हॉस्पिटल आहे किंवा हिंदूजा झालं, हे सगळे मोठे हॉस्पिटल, त्या लेवलची फॅसिलिटी आपल्या भागातील लोकांना का आपण देऊ शकत नाही? तर तिथून ती थॉट प्रोसेस सुरू झाली की आफ्टर one or some other point of time I will go back to my native place. मी परत जाईल आणि तिथल्या भागातल्या लोकांसाठी ही इथल्या लेवलची जी सुविधा आहे, फॅसिलिटी आहे, ती मी सुरू करेल. ही एक संकल्पना, ही एक स्वप्न बघूनच मी ते म्हणजे त्याची सुरुवात परसे तिथूनच झाली असं म्हणावे लागेल. आणि मग ते केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उदयास आलं आणि आता ते 40 बेडचं आहे. आम्ही जेव्हा आपल्या मराठीत म्हणतात ना, अंथरूणपासून बघून पाय पसरायला पाहिजे, म्हणजे आम्ही स्टार्ट केलं 20 बेडपासून. मग थोडासा रिस्पॉन्स आला, मग देन हळूहळू आम्ही बेड वाढवले. 2016ला जेव्हा मी पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे फेलोशिपवरूनच नुकताच आलो होतो सिंगापूरवरून, आणि सांधा प्रत्यारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट बद्दलचा अजूनही तितका अवेअरनेस नव्हता. आणि त्यावेळेस ते पूर्वीच्या एज ओल्ड पद्धतीनंच करत होते. आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस सिंगापूरला माझ्या फेलोशिपचं प्रशिक्षण घेत होतो त्यावेळेस पिनलेस नॅव्हिगेशन म्हणजे एक तो नॅव्हिगेशनचा एक प्रकार होता ज्याच्यामध्ये पिन वापरल्या जात नाही. मग ते पिनलेस नॅव्हिगेशननं मग मी नी रिप्लेसमेंट करायला चालू केली. सो इट वॉज माय काइंड ऑफ फर्स्ट ऑफ इट्स टेक्नो सॅव्ही और टेक सॅव्ही हेल्प ऑफ
जॉईंट रिप्लेसमेंट पर से टू द नी रिप्लेसमेंट ती मी एक सुरुवात केली, तिथं सुरुवात केली. पिनलेस नॅव्हिगेशन त्याआधी नॅव्हिगेशन सिस्टीम किंवा पिनलेस नॅव्हिगेशन संभाजीनगरला नव्हतं. मग ते 2016ला चालू केलं आणि त्याचसोबत हळूहळू रोबोटिकचा पण उदय जगामध्ये होत होता. आणि मग कोविड आला 2020 ते 2022. ॲक्च्युली 2020मध्येच माझा डोक्यामध्ये विचार चालू झाले होते की आपण रोबोटिक आता रोबोटिक विल बी द नेक्स्ट टेक्नॉलॉजी और रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट इज अ फ्युचर ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट. तेव्हाच माझ्या डोक्यात आली. पण मग कोविड स्ट्राईक झाल्यामुळे थोडंसं रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट लॉन्च करायला मला वेळ झाला. बट आय लॉन्चेड माझ्या रिजनमधला म्हणजे मराठवाडा किंवा सेंट्रल महाराष्ट्रातला तुम्ही जर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बघितलं पर से इट वॉज काइंड ऑफ फर्स्ट ऑफ इट्स रोबो इन माय रिजन. तर 2022ला आपण फ्रँकली स्पीकिंग ऑन ऑस्पिशियस 15 ऑगस्टला आपण लॉन्च केला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आपण चालू केली फॉर नी रिप्लेसमेंट. आणि आता सक्सेसफुली मागचे 3 वर्ष आमचे रोबोटिक सांध्यारोपणामधले 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि मोर दॅन 1000 ऑफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आमच्या झाल्यात. अरे वा. येस. रोबोटिक झाल्यामुळं काय फायदे झाले आपल्याला जे आधी होत नव्हते? बेसिकली काय एनीहाव म्हणजे जसं आपण बघितलं की माझ्या UGच्या वेळेस आपण बघितलं की प्रत्येकमध्ये म्हणजे टी व्हीमध्ये क्रांती झाली, मोबाईलमध्ये क्रांती झाली. अगोदर साधा नोकियाचा फोन होता 3302 वगैरे. मग आज आयफोन झाले, आयफोन 6, 7, 8, 15, 16पर्यंत आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाने डेफिनेटली तुमचे डबल झाले. तसंच तंत्रज्ञान विज्ञानामध्ये त्यातल्या त्यात ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये वाढत गेलं. तर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळं काय झालं की इट हॅज बिकम मोर ॲक्युरेट. सर्जरी ॲक्युरेट बनते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, इमेजलेस, इमेज बेस. त्याचा आपण स्कॅनोग्राम, CT स्कॅन काढतो आणि आपल्याला सर्जरीच्या अगोदरच कळते. कारण प्रत्येकाची जीन्स वेगळी आहे, प्रत्येकाची ठेवण वेगळी आहे, प्रत्येकाच्या सांध्याची ठेवण वेगळी आहे, प्रत्येकाची डिफॉर्मिटी वेगळी आहे. तर ऑपरेशनच्या अगोदरच आपल्याला कळतं की ह्या पेशंटचे सांधे किती वाकडे आहेत, डिफॉर्मिटी किती आहे, कोणत्या साईजचा त्याला सांधा लागेल. रोबोटिकमुळे शक्य झालं. तर हे सगळं रोबोटिकमुळे शक्य झालं. म्हणजे आपल्याला ऑपरेशनच्या जाण्याच्या अगोदरच आपल्याला कळतं की ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळे काय झालं, ॲक्युरेसी वाढली आपली. ओके. आणि डेफिनेटली ॲक्युरेसी वाढल्यामुळे तुमचा सर्जिकल टाईम कमी होतो. तुमचं होणारा रक्तस्राव जो आहे तो कमी होतो. आणि जॉईंट म्हणजे जे चिरा ज्या असतात म्हणजे आपण जे इन्सिजन म्हणतो ते कमी पडतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की तुमचा ओव्हरऑल जी रिकव्हरी होते, पेशंटची जी रिकव्हरी होते ती एकदम फास्टर होते. म्हणजे 2022च्या अगोदर मी कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंटही करतो. अशातला भाग नाही की कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंट वाईट आहे किंवा नाही चांगलं, अशातलाही काही भाग नाही. ते मी करत होतो. आणि आताही एखाद्या काही पेशंटला जर वाटत असेल की नाही बाबा रोबोटिक नाही, आम्हाला कन्व्हेन्शनल पद्धतीने करायचं, तर आपण त्या पद्धतीने करतो. पण तुम्ही जर जेव्हा कंपॅरेटिव्ह स्टडी केली, त्या कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये असं आढळलं की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे जी रिकव्हरी आहे ते फास्टर होते, रक्तस्राव कमी होतो, चिरा कमी पडतात, ॲक्युरेसी वाढते. तुम्ही आता इतके वर्ष प्रॅक्टिस करताय, तर तुमच्याकडे आलेल्या काही केसेस मला सांगू शकाल का की ज्या जनरली गाव फिरून आल्या होत्या आणि शेवटी तुमच्याकडं ते होऊ शकलं, किंवा काही इश्यूज होते की जे हाडांशी संबंधित होते आणि ते क्युअर होत नव्हते, मग संधिवात असेल किंवा डिसलोकेट होणं एखादं जॉईंट असेल, अशी एखादी क्रिटिकल केस की जी तुम्ही सॉल्व केला? अशा बरेच केसेस आहेत सौमित्र. पण एक केस जी पर्टिक्युलरली मला आठवते ती म्हणजे एक आजी होत्या आणि सांधिवातामुळं त्यांचं वय फार कमी होतं. म्हणजे 50sमध्येच ते शी केम ऑन व्हीलचेअर. अच्छा. ओके. शी वॉज व्हीलचेअर बाउंड. तिला अक्षरशः एक पाऊलसुद्धा टाकता येत नव्हतं. तिचे सांधे एवढे झिजले होते, गुडघे. अँड शी वॉज बेड रिडन और व्हीलचेअर बाउंड सिन्स मेनी मंथ्स और इयर. अँड अल्टिमेटली म्हणजे शी गॉट द आयडिया ऑफ, म्हणजे माझा ॲड्रेस तिला मिळाला अँड वी रिप्लेस्ड हर बोथ द नीज इन सिंगल सेटिंग. अँड व्हेरी नेक्स्ट डे शी वॉज अप अँड अबाव. तो व्हेरी नेक्स्ट डे शी वॉज ऑन द ऑब्वियसली विथ द वॉकर इनिशियली. आणि ते चालायला लागले. आणि त्याचा जो आनंद, जो एक सॅटिस्फॅक्शन असतं ना डॉक्टरला की त्यांचा जो पेशंट आहे जो व्हीलचेअर बाउंड आहे, बेड बाउंड आहे आणि शी इज वॉकिंग, तो एक वेगळाच आनंद असतो तो. याच्यामध्ये
नी रिप्लेसमेंट एक भाग असतो, हिप रिप्लेसमेंट एक असतो भाग. तर तुम्ही सर्व प्रकारच्या हाडाशी संबंधित उपचार करता? बिलकुल. म्हणजे मी नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटसुद्धा करतो. हिप रिप्लेसमेंटसुद्धा आपल्या रेग्युलरली तुम्ही अशात तुमच्याही कानावर आलं असेल की कोविडनंतर जे हिपच्या एव्हियनचं प्रमाण आहे, ज्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो आपण, त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण एक कोविड व्हायरस इटसेल्फ इज अ कॉझिंग एव्हियन नेक्रोसिस. आणि कोविडच्या दरम्यान आपल्याला जे इंजेक्टेबल द्यावे लागले, त्यातल्या त्यात जे स्टिरॉइड द्यावे लागले किंवा काही वॅक्सिनेशन द्यावे लागले किंवा इंजेक्शन द्यावे लागले, त्याच्यामुळे सुद्धा खूप बऱ्याच लोकांना एव्हियन, म्हणजे आपल्या भारतामध्ये एव्हियनचं प्रमाण किंवा जगामध्ये 2022च्या कोविडच्या स्ट्राईकनंतर ट्रिमेंडसली वाढलं. ज्या अगोदर म्हणजे कोविडच्या अगोदर आम्ही महिन्यातून एखादी हिप रिप्लेसमेंट करायचो, एखाद दुसरी, आज ती आम्ही डेली 1 ते 2 हिप रिप्लेसमेंट आहे. एवढं एव्हियनचं प्रमाण वाढले आहे. आणि त्याचे बरेच कारण आहेत. म्हणजे कोविड आहे, कोविडचे म्हणजे वॅक्सिनेशनमुळे आहे, स्टिरॉइडमुळे आहे. काही लोकांनी तर ते पण नाही घेतलेलं, त्यांनासुद्धा एव्हियन झालेलं, म्हणजे ज्यांना सबॲक्यूटसुद्धा कोविड डिसीज झालेले आहेत ते सुद्धा ह्या एव्हियनचे बळी गेलेले आहेत. आणि हिप रिप्लेसमेंट हा यंग जनरेशन, म्हणजे युजली नी रिप्लेसमेंट ही युजली 60 नंतर लागते, पण हिप रिप्लेसमेंट ही 20s नंतर 20s 22 18मध्ये पण मी हिप रिप्लेसमेंट केली. एवढं अलीकडे कशामुळे आलंय? तर ह्याचं कारण बिकॉज ऑफ दिस आफ्टर कोविड. आणि अगोदर कोविडच्या अगोदर जे मेन रिझन होतं एव्हियनचं किंवा आर्थरायटिसचं, हे फक्त इडिओपॅथिक होतं किंवा अल्कोहोल आणि निकोटीन आणि स्टिरॉइड होतं. बट कोविडनंतर जो रॅम्पंट बूम झाला की ते एक परसे कोविड व्हायरस आणि प्लस हे लागणारे जे औषधं आणि स्टिरॉइड आहेत, त्याच्यामुळे ते कोविड खूप जास्त, एव्हियन खूप जास्त. तुम्ही तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते अर्थात 60 नंतरचे असूच शकतात, कारण वय हा भाग असतो, पण तरुण किंवा लहान मुलं पण असतात, त्यांच्या काही हाडांच्या तक्रारी आता सुरू झालेल्या वाटतं? हो, यंग, खूप लहान, म्हणजे अगदी 10 वर्षाचं, 12 वर्षाचं, त्या 14 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 14 वर्षाच्या. पण बेसिकली त्यांचं जे प्रॉब्लेम असतात ना, ते काही ज्या डायटरी इश्यू रिलेटेड आणि डेव्हलपमेंटल इश्यू रिलेटेड प्रॉब्लेम असतात. ज्यांना प्रॉपर डाएट भेटत नाही किंवा सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे लहान मुलामध्ये वजन वाढलेलं आहे आणि नॉकनीचं प्रमाण आहे किंवा नॉकनी म्हणजे ज्याला आपण गुडघे जे म्हणतात ना, ते असे वाकडे असतात. डेव्हलपमेंट, चालताना तुमचे गुडघे एकमेकाला लागतात आणि पाय अपाट असतात. तुम्ही जर उभं राहिलं तर तुमचे हिप, नी आणि अँकल हा एका लाईनमध्ये असतो, ज्याला आपण मेकॅनिकल ॲक्सेस म्हणतो, तसा पाहिजे. पण बऱ्याचशा डेव्हलपमेंटल जे मुलं असतात ना, म्हणजे टीनएजर्स किंवा ह्याच्यामध्ये ते नॉकनी असतात. आणि त्याचं एक महत्त्वाचं रिझन काय आहे, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीमुळे, ज्याला आपण रिकेट्स म्हणतो किंवा मुळदूस म्हणतो, त्याच्यामुळे तो नॉकनी होतो. त्याचे अजून बरेचसेही उदाहरण आहेत. तर असे नॉकनीचे पण पेशंट्स आम्ही बघतो, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचे पण पेशंट आम्ही बघतो. तर असे पेशंटसुद्धा आहेत. आणि प्लस यंग जनरेशनमुळे स्पोर्ट्स इंजुरीचं प्रमाण, म्हणजे आजकाल आपण खूप जास्त, म्हणजे पॅरेंट्स आपल्या पाल्यांना भरपूर खेळायला सांगता येत आहे. आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्स इंजुरीसुद्धा 15, 20s, 30sमध्ये कॉमन झालेली आहे. वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये ते स्कूलसुद्धा प्रमोट करते. प्रत्येकाला एक स्पोर्ट्स सब्जेक्ट दिला जातो की तुम्ही बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, वॉट एव्हर. सो स्पोर्ट्स इंजुरीचं पण प्रमाण त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे. जे ओव्हरहेड स्पोर्ट्स खेळतात, लाईक बॅडमिंटन झालं किंवा हे झालं, तर त्यांच्यामध्ये शोल्डर डिस्लोकेशन किंवा शोल्डरचे प्रॉब्लेम आढळतात. आणि जे फुटबॉलर, क्रिकेट किंवा बास्केटबॉलच्या ह्याच्यामध्ये जे असतात किंवा कबड्डीमध्ये, त्यांच्यामध्ये नी लिगामेंट इंजुरीज, ज्याला स्पोर्ट्स इंजुरीज किंवा अँकल लिगामेंट इंजुरीज, ह्या फार कॉमन झालेल्या आहेत. एक विषय त्यानिमित्तानं मला असं वाटतो की मुलांना आपण अशा खेळांना पाठवतो नक्की, पण तो खेळायला लागल्यानंतर त्याच्या आहारात फारसा बदल होत नाही. तो तेच खात असतो जे रेग्युलरली खात असतो. एक्झॅक्टली. कदाचित त्याच्या शरीराला त्यातनं जास्त नीड असू पण शकते, कारण तो खेळत असतो, त्याचा स्टॅमिना वाढलेला असतो. तर ऑब्व्हियसली तुम्ही काय रेकमेंड कराल, अशाला काय काळजी घेतली? आता जसं तुम्ही सुद्धा फिट आहात, जिम करतात, जेव्हा माहिती आपल्याला आपल्या जी रिक्वायरमेंट आहे, पर्टिक्युलरली जेव्हा आपण एखादा स्पोर्ट्समध्ये घेतो किंवा नॉर्मल ह्युमन बॉडीला 1 ग्रॅम पर kg पर डे प्रोटीन लागतं. म्हणजे एखाद्या तुमच्या मुलाचं किंवा पाल्याचं वजन जर 20-30 असेल
तर त्याला 30 ग्राम प्रोटीनची नीड आहे डेली. ओके, बट इफ ही इज इन्वॉल्व इन काइंड ऑफ ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी, काइंड ऑफ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, इट्स रिक्वायरमेंट हॅज इन्क्रीज टू 1.5 ग्रॅम पर kg पर डे. सो तेवढं मग ते डिफिशियंट होतं 15 ग्रॅम, आणि मग त्याच्यामुळे त्याचे मसल आणि तेवढे जॉईंट्स अँड बोन डेव्हलप होत नाही, ती न्यूट्रिशन कमी पडते. तुम्ही जरी ते देतायत, सो इट हॅज टू बी प्रॉपर, बिकॉज ॲक्टिव्हिटी तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व होतात तेव्हा तुमची रिक्वायरमेंट वाढते, बिकॉज तुमची ॲक्टिव्हिटी वाढलेली असते, आणि प्लस सोबत तुमची मग ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे तुमचे हे बाकीच्या न्यूट्रिशन म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ह्याची सुद्धा सप्लिमेंट्स म्हणजे त्याची सुद्धा रिक्वायरमेंट वाढते. म्हणून मग तुम्ही ते आहारातून सुद्धा तेवढं घेतलं पाहिजे. म्हणजे डेली तो जर एखादा नॉर्मल मुलगा जर एखादा ग्लास मिल्क पित असेल, बट ही इज इन्वॉल्ड इन काइंड ऑफ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, ही शुड इन्क्रीज देअर अँड ऑब्वियसली अंडर द गायडन्स ऑफ डाएट और स्पोर्ट्स टीचर. करेक्ट. मग ह्याच्यामध्ये हे झालं मुलांचं. आता ही जी मिड एज सगळं आहे, 30-35 जे लग्न होतात, मुलं होतात, आणि मग आपण संसार जोरात लागतो, करिअर एका पॉईंटला लागलेलं असतं. अशामध्ये IT प्रोफेशनल्स म्हणा किंवा मोबाईल, बिकॉज ऑफ मोबाईल्स इश्यूज म्हणा, हे जे प्रॉब्लेम असतात लोकांचे, ते आत्ता काय वाढतात? तुमच्याकडे येणारे केसेस काय असतात? बेसिकली यांच्याशी म्हणजे 30 किंवा 40 मधले जे प्रॉब्लेम असतात ना, तर ते मोस्ट ऑफ द ऑर्थोपेडिक आजार, मोस्ट ऑफ द जे ऑर्थोपेडिक दुखणे असतात ना, ते तुमच्या मेकॅनिकल, बिकॉज ऑफ द युअर पोश्चर अँड युअर हॅबिट्स त्याच्याशी रिलेटेड असतात. म्हणजे IT प्रोफेशन आहे किंवा कंटिन्युअस ओव्हर यूज ऑफ लॅपटॉप अँड मोबाईल आहे, त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर पोश्चर, जे अर्गोनॉमिक पोश्चर तुमचं पाहिजे, ते पोश्चर प्रॉपर डेव्हलप होत नाही, आणि लॅक ऑफ एक्झरसाइजेस. आणि जे एक्झरसाइज म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही हाफ ॲन आवरचा किंवा तेवढा एक्झरसाइज जो आवश्यक असतो तो होत नाही, आणि लॅक ऑफ डाएट म्हणजे जो प्रॉपर डाएट, ह्याच्यामुळे त्यांचं काय आहे, तर अर्ली बोन पेन, अर्ली ऑस्टिओपेनिया म्हणजे हाडं एकदमच ठिसूळ होतात नाही, पण हाडं दुखायला लागतात. म्हणजे जी घनता आहे ती हळूहळू कमी होते, लगेच दिसणार नाही तुम्हाला. बॅक पेन झालं, नेक पेन झालं, तर याचं प्रमाण वाढलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याचे आजार वाढतात. त्याचा आता बेसिक महत्त्वाचा आजार काय होतो, म्हणजे आता काय इश्यूज लोक घेऊन? म्हणजे बेसिकली मग तुम्हाला या प्रकारचे मग लंबार स्पॉन्डिलोसिस आहे, कमरेचे आजार आहे, किंवा मणक्याचे आजार आहे, किंवा सियाटिका म्हणून तुम्ही ऐकलं असेल, की तुमचं प्रॉपर पोश्चर नसल्यामुळे कंटिन्युअस ओव्हर यूज ऑफ तुम्ही बैठे जॉब आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, मग ते काय विशियस सायकल होऊन जाते. म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी होत नाही, तुमचं वजन वाढलं जातं, आणि मग ते वाढलेलं वजन तुमच्या मणक्यावर पण प्रेशर देतं, तुमच्या सांध्यावर पण प्रेशर देतं, आणि मग ते सांधिवाताचे किंवा मणक्याचे आजार हे असे वाढत चाललेत, ज्याला आपण सियाटिका म्हणतो किंवा प्रोलॅप्स डिस्क म्हणतो, किंवा अर्ली अर्थरायटिस होतोय त्यांना बिकॉज ऑफ. आता मला एक बेसिक प्रश्न असा पडतो की मला काही वाटत दुखत असेल किंवा काही होत असेल, मी डॉक्टरकडे कधी जायचं आणि घरगुती उपाय कधी करायचे? नाही, प्रत्येकच उपायाला म्हणजे प्रत्येकच ह्याला तुम्हाला डॉक्टरकडे जायचं म्हणजे थोडंसं दुखलंय का तुम्ही लगेच डॉक्टरकडे जायचं आणि हे अशातला भाग नसतो. किंवा तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर की प्रत्येक उपायाला तुम्हाला सर्जरी लागणार आहे अशातलाही भाग नाही आहे. ओके, काही ज्या इंजुरीज असतात 90% आजार ऑर्थोपेडिकचे 90% आजार हे तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्झरसाइजेस आणि फिजिओथेरपी याने बरे होतात. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल म्हणजे मी बऱ्याचशा माझ्या पेशंटला सांगतो की अँटी इन्फ्लॅमेटरी की पेनकिलर हे लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे. आपल्याला त्याचा रूट कॉज माहीत करणं गरजेचं आहे आणि त्या रूट कॉजामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे इफ यू आर तुम्ही एखाद्या 8 घंटे बसिंग जॉब आहे तर तुम्ही एक 2 घंट्यानंतर ब्रेक घ्यायचा, थोडंसं वॉक करायचं, मूव्ह करायचं, स्ट्रेच युअर बॉडी इन बिटवीन अँड देन अगेन यू स्टार्ट वर्किंग अँड स्टार्ट एक्झरसाइजिंग. ॲटलिस्ट 5 मिनिटापासून सुरुवात करा, 5 मिनिटपासून सुरुवात करा, 10 मिनिट 15 मिनिट तुम्हाला जे एक्झरसाइजेस वाटतात ते करा तुम्ही. म्हणजे मग बी इट योगा असेल, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, जिमिंग असेल, कोणत्याही प्रकारचं एक्झरसाइजेस असेल ते तुम्ही करा. आणि फिजिओथेरपी म्हणजे प्रत्येकच ह्याला तुम्हाला लगेच पेनकिलर घ्यायचं आणि रिलीफ करायचं अशातला नाही आहे. आणि एक सांगू शकतो की तुम्हाला जर माहीत असेल तर 2000मध्ये आपलं पेनकिलरचं जे मार्केट होतं इंडियाचं ते फक्त 200 करोडचं होतं. आज त्याचं 2000 करोडचं मार्केट झालं आहे. 10-20% वाढलं आहे. आणि त्याच्यामुळे नुसते बाकीचे ते पेनकिलर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युअर हार्ट अटॅक्स. आय वॉज अबाउट टू आस्क यू की दुखते म्हणून पटकन गोळी घेऊन टाकणे, असे 100 ते 90 लोक तेच करतात की मला दुखते ना गोळी घेते बरं वाटते.
ह्याच्यामुळे इंटरनल डॅमेज होत असतं का? ऑब्विसली, कारण की हे पेन किलर्स किंवा क्युअर करत नसतं का? ते फक्त तात्पुरतं तुमचं पेन कमी करतं. ओके, म्हणून तुम्हाला ते रूट कॉजला जाणं गरजेचं आहे. सो रादर दॅन आय विल सजेस्ट, म्हणजे समजा तुमचं एखादं बॅक पेन होतं आहे किंवा हे होतं आहे, तर पेन किलर तुम्ही घेऊ नका. रादर दॅन तुम्ही त्याला थोडंसं रूट कॉज शोधा त्याचं, आणि तुमचे पोश्चर सुधारा, तुमची लाईफस्टाईल सुधारा. अदरवाईज यू कॅन स्टार्ट फिजिओथेरपी, म्हणजे तुम्ही थोडं मसाजही करू शकता. किंवा फिजिओथेरपीमध्ये सुद्धा एवढे ॲडव्हान्सेस आलेत, एवढ्या वेगवेगळ्या मशिनरीज आल्यात. कायरो प्रॅक्टिस आहे, त्याच्यानंतर मॅट्रिक्स आहे, ह्या सगळ्या आपल्या इथे उपलब्ध आहेत, म्हणजे आपल्या केअरवेलला उपलब्ध आहेत. त्यांनी सुद्धा तुमचं हा आजार बरा होऊ शकतो. बरं, ह्याच्यामध्ये लोकांना असतं की खर्चाचं काय असतं, म्हणजे आता रोबोटिक्स म्हणजे नाव खूप मोठं वाटतं, ॲडव्हान्स आहे वाटतं, आणि अरे बापरे आता खर्च काय असू शकतो, तर काय असतं, म्हणजे परवडनेबल असतं? हो, म्हणजे आता रोबोटिक म्हटलं की म्हणजे फारच असं लाखांनी तुमची कॉस्ट वाढते अशातला काही भाग नाही आहे. फार जास्त डिफरन्स पडत नाही, म्हणजे पर से 20-30 हजाराचा फार तो 30-40 हजाराचा मॅक्सिमम डिफरन्स पडतो. आणि जसं मी सांगितलं की रोबोटिकच करावा अशातला भाग नाही आहे, की रोबोटिक इट इज अ टेक्नॉलॉजी विच इज the per se your doctor or surgeon is going to do the surgery. Correct. Robot is assisting him and it will help to get more accuracy and more benefits. Okay, आणि ते जर तुमचं लॉंग टर्म तुम्हाला साध्य होणार असेल तर ते जास्तच निश्चितच बरं आहे. आणि मगाशी मी स्पोर्ट्स इंजुरीबद्दल बोललो, तर आपल्या हॉस्पिटलला केअरवेल सुपर स्पेशालिटीला स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या सर्जरीज होतात, म्हणजे ACL रिकन्स्ट्रक्शन असेल किंवा शोल्डरच्या स्कोपी असेल. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे 7K सिस्टीम उपलब्ध आहे. सो 7K म्हणजे काय, म्हणजे जसं आपण अगोदर ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आणि मग कलर आला, मग LED आला, LCD आला, देन 4K आला, तसं 7K सिस्टीम आहे. आणि त्याच्यामुळे काय होते की जेव्हा आपण दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया करतो, म्हणजे नीच्या असू द्या, शोल्डरच्या असू द्या किंवा पोटातल्या, त्याच्यामुळे आपल्याला कलर परसेप्शन जास्त कळतं, डेप्थ परसेप्शन ॲक्युरेट करतं, आणि इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग युअर ॲक्युरेसी. किती असतो स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे आता तुम्ही बघताल, स्पोर्ट्स इंजुरी इज व्हेरी कॉमन. लाईक इफ यू आर अ फॅन ऑफ क्रिकेट, यू मस्ट बी नोईंग रिषभ पंत इज हॅव्हिंग मल्टीलिगामेंटस इंजुरी, बट स्टील आफ्टर सर्जरी इज अप अँड अबव. सो इट इज व्हेरी कॉमन इन यंग जनरेशन, दॅट टू दोज हू आर असोसिएटेड विथ स्पोर्ट्स अँड ॲथलेट्स. And they are if you do a good surgery in good hand along with good physiotherapy in 2 to 3 months, you will be back to sports. पण मग आता गुड फिजिओथेरपी, गुड डॉक्टर कसा ओळखायचा आम्ही? ऑब्वियसली तुमचं आता सोशल मीडिया एवढा आहे, म्हणजे यू नीड टू सी हाऊ एक्सपर्टीज इन दॅट, किती शस्त्रक्रिया ते केल्या आहेत, किती अत्याधुनिक यंत्रणे किंवा उपचार पद्धती त्या हॉस्पिटलला अवेलेबल आहेत, किती शस्त्रक्रियाचा एक्सपिरियन्स त्याला आहे, नॅशनली इंटरनॅशनली ॲक्लेम्ड फेलोशिप्स आहेत का, आणि फिजिओथेरपीचे किंवा हे उपकरणं किंवा हे जे उपलब्ध आहेत का, तर ह्या सगळ्या जर गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही यू कॅन. असं एक सांगू शकाल का की पूर्वी ही शस्त्रक्रिया किंवा हे उपचार व्हायला खूप वेळ लागायचा, आता ते खूप सोपं झालं आहे, तुमच्याकडे हे खूप आता लवकर व्हायला लागले, आधी याला खूप वेळ लागायचा, असं काही सांगू शकाल? हो, ऑब्वियसली, म्हणजे 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटसाठी मुंबईला पुण्याला जावं लागत होतं किंवा आणखी कुठे ह्याच्या, पण आज संभाजीनगरला ह्या सगळ्या शस्त्रक्रिया इझिली अवेलेबल आहेत. आणि विज्ञानाने जसं म्हणतो जग जवळ येतं, तसं विज्ञानाने ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे, 7Kमुळे, रोबोटिक्समुळे जग जवळ आले, आणि ह्या सगळ्या सुविधा तुमच्या रिजनमध्ये, आपल्या रिजनमध्ये उपलब्ध आहेत आणि इझिली उपलब्ध. मग तुम्ही समजा मी संभाजीनगर एरियात नाही राहत, समजा मी राहतो कुठे नागपूरला किंवा अमरावती समजा, तर मला तुमच्याशी कन्सल्ट करता येतं? तुम्ही तुम्ही आपण ऑनलाईन ऑल सेंटर्स आहेत, तुम्ही आपण ऑनलाईन उपलब्ध आहोत, ऑनलाईनमध्ये पण तुम्ही कन्सल्ट करू शकतात. आणि जसं म्हटलं की आता संभाजीनगर ही मराठवाड्याची काइंड ऑफ राजधानी आहे, तर संभाजीनगर इज व्हेरी वेल कनेक्टेड विथ लाईक नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी इझिली कनेक्टेड आहेत. आणि आपल्या सॅटेलाईट OPDs पण असतात, तर त्या माध्यमातूनही आपण कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे वा, मला हे फार महत्त्वाचं वाटतं. आणि या कॉल सेंटर्समुळे कोणीही तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतं आणि मग तुम्हाला तुमच्याशी कन्सल्ट करून तुमच्याकडे येऊ शकतं. बिलकुल. हे जे कॉल सेंटरचे नंबर आहेत आणि तुमचं जर काही वेबसाईट वगैरे असेल तर आम्हाला जरूर द्या,
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या हॉस्पिटलची सगळी माहिती आणि कॉल सेंटरचा नंबर देऊया, जेणेकरून लोक तुमच्याशी संपर्क साधू शकतात, तुमच्याशी बोलू शकतील. मला असं वाटतं की केअरवेल ही या निमित्तानं मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा जो एरिया आहे त्यांच्यासाठी एक ऑप्शन चांगला तयार झालेला आहे की प्रत्येकाला मुंबई पुण्यात याची गरज नाही. आणि मगाशी बोलतो तर सर म्हणाले की अभिनव बिंद्रा फाउंडेशन सोबत पण त्यांनी टायअप केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या फाउंडेशन अंतर्गत जे खेळाडू खेळत आहेत ज्यांना काही इंजुरीज होत असतील तर त्याच्यासाठी सर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया होतात. दोज हू आर स्पोर्ट्स पर्सन. हेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू डॉक्टर, आणि असेच चांगलं काम करा. आपण सगळे तब्येतीत राहूया. आणि हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. केअरवेलबद्दल काही माहिती हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. आणि एपिसोड कसा वाटला जरूर सांगा. थांबतो इथं. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. थँक्यू.